नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता आपण या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग बघा किती छान आलेली आहे. तर चला आपण बघूयात या ब्लाऊजची कटिंग. तर आपली पूर्ण उंची आहे ते अस्तर घेतलेलं आहे 1 मीटर, कारण की आपल्याला स्लीव्ज मोठी घ्यायची आहे, एल्बो स्लीव्ज, म्हणून मी अस्तर 1 मीटर घेतलेलं आहे. तर उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे आणि चेस्ट आहे आपली 38. तर 38चा चौथा प्लस 2 इंच. आपण इथं 4 टक्सची कटिंग करणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने 4 टक्सची कटिंग करणार आहोत, कारण की उंची कमी आणि छाती जर जास्त असेल तर तीच कटिंग व्यवस्थित बसत नाहीत 4 टक्सची पण. त्यामुळे जर उंची कमी असेल आणि छाती जास्त असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने 4 टक्सची कटिंग करायची आहे. तर बघू शकता आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3 इंच. तर टोटल शोल्डर आपलं 5.5 इंच घेतलेलं आहे आणि आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. तर 38 छातीसाठी आपण इथे 6 इंच मुंडा घेतलेला आहे आणि ही 4 टक्सची मागच्या भागाची कटिंग करत आहोत आपण बघा. आणि मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे बघा. या पद्धतीला आपला बॅक साईड ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हालाही या पद्धतीचे ब्लाऊज कटिंग करायचं आहे का? जसं की जर आपल्याला उंची तेवढीच ठेवायची आहे ब्लाऊजची मागची आणि पुढचा भाग फक्त जास्त पाहिजे आहे, किंवा वरती उचलल्यावर हात वरती उचलला तर जास्त आपल्या चेस्टच्या वरती योगपट्टी येते, तर असं होऊ नये याकरता आपण जरा वेगळी पद्धत इथे वापरत आहोत. कमी साईजवाल्यांना व्यवस्थित बसतो आपला ब्लाऊज, पण जर हेवी साईज असेल तर काय होतं, योगपट्टी वरती चढल्या जाते, त्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि हात वरती केल्यावर पण वरती जातो. तर असं होऊ नये म्हणून आपण या पद्धतीची कटिंग करत आहोत. तुम्ही नक्की आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा, मी मागचा भाग आहे ना तो जसाच तसा काढून घेतलेला आहे. इथे पुन्हा आपण मुंड्याची ड्राफ्टिंग करणार आहोत. तर फ्रंट भागासाठी आपण मुंडा तितकाच घेतलेला आहे 6 इंच आणि फक्त आतल्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे आणि मागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला होता. आता इथे फ्रंट गळ्याची मार्किंग करत आहे मी. 6 इंच आपला फ्रंट गळा आहे, तर त्यात अर्धा इंच मिळवायचा आहे आणि 6.5 घ्यायचं आहे. आणि गळा रुंदी आपण वरती 2.5 इंच घेतलेली होती, तर खाली पण मी 2.5 इंचच घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार दिलेला आहे. तर इथं पुढील उंचीमध्ये मी 1 इंच घेतलेला आहे बघा. आपण मागची उंची प्लस 1 इंच म्हणजे, आणि पुन्हा मागची उंची प्लस पुढच्या भागासाठी 1 इंच म्हणजे टोटल हाईट आपली ब्लाऊजची पुढच्या भागासाठी 2 इंच झालेली आहे आणि मागच्या भागासाठी आपण 1 इंच घेतलेली होती. तर ती 1 इंचातून आपण खाली कमरेच्या साईडने मागच्या भागातून अर्धा इंच गळ्याचे माप ज्या वेळेला टाकतो मागच्या शिलाई करताना त्यावेळेला कट करून घ्यायची आहे आणि आपली उंची जेवढी आहे तेवढी शिल्लक राहते. तर बघा, इथं मी योगपट्टीचं माप टाकत आहे. योगपट्टी आपण गळ्याच्या साईडने घेणार आहोत. तर गळ्याच्या साईडने मी 3 इंच घेतलेली आहे योगपट्टी आणि फिटिंगच्या बाजूने म्हणजे मुंड्याच्या बाजूने आपण 2.5 इंच घेतलेली आहे बघा. या पद्धतीने आपण योगपट्टीचा आकार द्यायचा आहे आणि योगपट्टीच्या वरती आपला जो साईड पार्ट येतो 4 टक्सचा तिथे आपल्याला वाढवायचा आहे. योगपट्टी वाढवायची नाही आहे. तिथं आपण जिथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे, मेन जो टक्स, तिथून पुढे
फिटिंगच्या बाजूने 2 इंच वाढवायचं आहे आणि मुंड्याच्या बाजूने अर्धा इंच. बघा या पद्धतीने मी वाढवून घेतलेला आहे आणि आपला टक्स घेतलेला आहे 3.25 वरती. मेन टक्स आपला 4 वरती घेतलेला आहे आणि कडेचे टक्स आपण 2.25-2.5 इंचावरती घेतलेले आहेत. बघा आणि तिरकी घ्यायची ती ही टक्स. आणि जो मेन टक्स आहे तो आपण 1 इंचाचा घेतलेला आहे, म्हणजे टोटल मधल्या लाईनपासून इकडनं 1 इंच तिकडनं 1 इंच, तर टोटल जो टक्स आहे ना तो आपला 2 इंचाचा झालेला आहे आणि आपण वाढवलेलं पण 2 इंच आहे. बघा हेवी चेस्ट असेल तर या पद्धतीने कटिंग करून बघा, खूप छान ब्लाऊज बसतो. आणि तुम्ही बघू शकता इथे योगपट्टीत मी वाढवलेलं नाही, फक्त साईड पार्टमध्येच वाढवलेलं आहे, कारण की आपण जेव्हा टक्स देऊ तेव्हा योगपट्टी बरोबर येते, म्हणून योगपट्टीत वाढवायचं नाही आहे. आणि ज्या वेळेला आपण टक्स शिलाईसाठी घेऊ त्यावेळेला फिटिंगच्या बाजूचा जो तिरका टक्स आहे तो जास्त घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. आणि मेन टक्स तो 1 इंचाचा आणि बाकीचे 2 टक्स आहे ते 1.5 इंचाचे, कारण की आपण मागच्या भागात प्लस अर्धाच इंच ठेवणार आहोत. आपण जे 1 इंच घेतलेले होते त्यातूनही अर्धा इंच खालच्या बाजूने कट करणार आहोत, म्हणजे बरोबर टोटल उंची तयार राहते. आणि आपला पुढूनचे ते 2 टक्स मोठे असतात त्यामुळे आपला पप छान येतो आणि हेवी चेस्टसाठीही आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो अगदी, आणि फिटिंगही खूप छान येते. बघा आता आपलं फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग रेडी झालेले आहेत. आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. इथे पप स्लीव्ज घ्यायची आहे मला, छोटी चुन्यांवाली पप स्लीव्ज. तर स्लीव्जसाठी आपण मागचा जो पार्ट मिळालेला आहे अस्तरचा त्याचा आपण टोटल मुंडा मोजायचा आहे आणि त्यातून आपण 1.5 इंच कट करायचं आहे. जितकं शिल्लक राहील तितकी स्लीवची आपण घडी घ्यायची आहे. तर मी इथं 10ची घडी घेतलेली आहे आणि आपली स्लीवची उंची आहे 11, त्यात आपण अर्धा इंच मिळवलेला आहे. आणि कॅप हाईट मी 3.5 इंचावरती दिलेली आहे आणि फिटिंगमध्ये आपण 2 इंच मिळवलेलं होतं, म्हणून बरोबर फिटिंग करण्यासाठी 2 इंचच घेतलेलं आहे आणि बाहीचा आकार दिलेला आहे. आणि बघा पपसाठी मी इथे 1 इंच आणि 1.5 इंच असा आडवा चौकोन करून घेतलेला आहे आणि पपसाठीचा असा गोलवा आकार दिलेला आहे. मला इथे छोट्या चुन्यांचं पप पाहिजे आहे, म्हणून मी जास्त वाढवलेलं नाही. तुम्हाला जर मोठं घ्यायचं असेल चुन्या किंवा जास्त मोठा पप हवा असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. तर बघा आपली स्लीवची कटिंग झालेली आहे, म्हणजे अस्तर आपलं टोटल कट झालेलं आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे. तर बघा इथं ब्लाऊज पीस साडीतला या प्रकारचा आहे. तर इथे मी एक साईडने घडी करून बघितली बसते का काठामध्ये, कारण की 2 बाजूचे काठ आहे, तर एक काठ मला पाठीमागे वापरायचा होता पाठीला, पण ते व्यवस्थित बसतच नव्हतं, कारण ब्लाऊज पीस थोडासा तोकडा होता आणि तिरकस असल्यामुळे मला व्यवस्थित बसवताच येईना. तर इथे मी मागच्या भागातून अर्धा इंच कट करून घेत आहे कमरेच्या साईडने, कारण की आपलं ब्लाऊज पीस कमी आहे म्हणून अगोदरच कट करते. तुम्ही नंतरही स्टिचिंगच्या वेळेला कट करू शकता. बघा या पद्धतीने आपले सर्व पार्ट ठेवून घेतले आहे. योगपट्टीसाठी कपडाच शिल्लक राहत नव्हता, जोड द्यावे लागत होते, म्हणून मी साडीतून थोडासा योगपट्टीसाठी कपडा काढला आणि योगपट्टी केलेली आहे. ब्लाऊज पीसमध्ये योगपट्टीच होत नव्हती आणि गोटसाठी पण पट्ट्या शिल्लक राहत नव्हत्या, म्हणून मग योगपट्टी साडीच्या कपड्यातून घेतलेली आहे आणि बाकीचं सर्व आपल्या ब्लाऊज पीसमधून रेडी झालेलं आहे. बघा इथं मी ठेवून बघितले पण काही बसतच नाही जोड देऊन पण,
येत होता. तर आपली रेडी